आपण बघतोय आता VIP लोकांचा ताफा पण आहे। 2.5 तास उरलेले शपथविधी सोहळ्यासाठी आपण बघतोय उदय सामंत हे राजभवनाच्या दिशेने राज्यपालांची भेट घेण्यासाठी चाललेले आहेत। अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी राजभवनावर जातोय, शिंदेसाठी पत्र घेऊन जातोय आणि शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। राजभवनावर उदय सामंत दाखल होत आहेत। उदय सामंत राजभवनावर दाखल होत आहेत। तो सगळा ताफा आहे त्यांचा। काही वेळातच ते पत्र शिंदेसाठीचे जे पत्र आहे ते राज्यपालांच्या हाती सुपूर्द करतील। तर आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय साम टीव्हीवर। उदय सामंत हे राजभवनाच्या दिशेने दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदेंसाठीचं जे उपमुख्यमंत्री पदासाठीचं जे पत्र आहे ते राजभवनात ते घेऊन जात आहेत। कालपासूनचा जो सस्पेन्स होता प्रेरणा तो अखेर कुठेतरी संपुष्टात आलेला आहे, कुठेतरी सगळं तणाव निवळला असं पण म्हणू शकतो। आता स्पष्ट झालेलं आहे की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा जो पॅटर्न आहे तो मागच्या वेळेला होता महायुती सरकारमध्ये तोच आता कायम राहणार आहे। नक्कीच कालच्या पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे महत्त्वाची घोषणा करणार होते, पण त्यानंतर जो तिढा होता तो सुटलेला नव्हता। उपमुख्यमंत्री पदाचा जो तिढा होता तो सुटलेला नव्हता। सस्पेन्स कायम होता, मात्र सस्पेन्सही संपलेला आहे आणि आता आपल्या समोर आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची आजच्या भव्य दिव्य अशा शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेणार आहेत। आपण बघतोय उदय सामंत आणि शिंदे गटाचे आणखी काही नेते हे आता राज्यपालांची भेट घेत आहेत आणि राज्यपालांची भेट घेऊन ते शिंदेंचं पत्र त्यांना सुपूर्द करतील। शिंदेंसाठी जे पत्र घेऊन राजभवनावर जातोय असं काही वेळापूर्वीच सामंत यांनी स्पष्ट केलं होतं। आता फक्त गृहमंत्री पदाचा मुद्दा आहे, त्यावर काय खलबतं होत आहेत ते देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण गृहमंत्री पदावरचा आपला जो क्लेम आहे तो देखील शिंदेंनी सोडला नव्हता। मात्र तुर्तास उपमुख्यमंत्री पदाची तरी ते शपथ घेणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे।